मुळेगाव तांडा येथे सोलापूर तालुका पोलिसांनी छापा टाकून हातभट्टीची दारू आणि अन्य रसायन तसेच साहित्य नष्ट केले आहे। दोघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आगामी लोकसभा निवडणूक 2024 ची प्रक्रिया शांततेत पार पाडून पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्राचा कोणताही अनुचित प्रकार होऊ नये याकरता 2 मार्च 2024 रोजी चोरून अवैधरित्या गावठी हातभट्टी दारू तयार करणाऱ्या इसमांवर ऑपरेशन परिवर्तनच्या अनुषंगाने कारवाई करण्याकरता मौजे मुळेगाव तांडा तालुका दक्षिण सोलापूर शिवारात चिल्लारच्या झाडाझुडपाच्या आडोशाला 2 इसम चोरून गावठी हातभट्टी दारू तयार करण्याच्या साहित्यासह बाळगून आल्याची माहिती मिळाल्याने पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदारांनी तेथे छापा टाकून कारवाई केली आहे। टाकलेल्या छापा कारवाईत 1600,000 लिटर गावठी हातभट्टी दारू तयार करण्याकरता लागणारे साहित्यासह गावठी हातभट्टीचे 40 रबरी ट्यूबासह त्या जागीच फोडून गावठी हातभट्टी जागेवरच नष्ट करण्यात आली आहे। त्या 2 इसमांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65E प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरची कारवाई नामदेव शिंदे, स्वप्नील इंजपवार, हवालदार मोरे, अनंत चमके, लालसिंग राठोड, आशिफ शेख, अंमलदार ननवरे व पोलीस मुख्यालयाकडील RCP पथकातील पोलीस अंमलदार यांनी ही बजावली आहे।